नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तासमध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. एक मोठी आणि राजकारण्यांना धडकी भरवणारी बातमी. यवतमाळ नगर परिषद अध्यक्षाची निवडणूक स्थगित. तर यवतमाळ जिल्ह्यातील 7 जागांसाठी तसेच संपूर्ण वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीबरोबरच रिसोडमधील 2 जागांना स्थगिती. तर स्थगिती दिलेल्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर. सविस्तर वृत्त. राज्यात नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि निवडणूक रणधुमाळी सुरू झाली. सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली, तर अपक्षांनीही भवितव्य आजमावण्यासाठी पुरेजोर मैदानात उडी घेतली. मागील 15 दिवसांपासून कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आल्याचे बघावयास मिळाले. तर काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडून आश्वासनांची खैरात वाटण्यात आली. कधी तिजोरीच्या चाव्यावरून तर कधी तिजोरीच्या मालकावरून वातावरण गरम झाले. सत्ताधारीच एकमेकांचे कपडे उतरवत असल्याचा प्रत्यय उभ्या महाराष्ट्राला आणि संपूर्णालाच जाणवला. आणि कधी नव्हे तेवढी खालची पातळी यावेळेस नेत्यांनी गाठली. तर उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्री तर डझनभर मंत्री महाराष्ट्रभर फिरले. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि सर्वांचेच धाबे दणाणले. कुंभकर्णी झोपेत असलेल्या निवडणूक आयोगालाही तडकाफडकी जाग आली आणि पडताळणी सुरू झाली. आता ऐन 2 दिवसावर मतदान येऊन ठेपलेले असताना नवीन परिपत्रक काढून यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील निवडणुकांना स्थगिती दिली आहे. राज्य निवडणूक आयोग आदेश क्रमांक रानिया 2025/NP/प्रक्र/14/K6 दिनांक 29 नोव्हेंबर 2025 नुसार यवतमाळ नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक स्थगित केली आहे. त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ नगर परिषदेमधील जागा क्रमांक 15B, वणी नगर परिषदेच्या जागा क्रमांक 14K, दिग्रस नगर परिषदेच्या जागा क्रमांक 2B, जागा क्रमांक 5B, जागा क्रमांक 10B, पांढरकवडा नगर परिषदेच्या जागा क्रमांक 8A, जागा क्रमांक 11B, तर वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्षासह सर्वच्या सर्व निवडणुकीच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 5B आणि प्रभाग क्रमांक 10A या जागांसाठीच्या निवडणुकीला सुद्धा स्थगिती देण्यात आली आहे. सदर जागी महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम 1966च्या नियम 17(1)B नुसार कारवाई न झाल्याने ही स्थगिती देण्यात आली आहे. तर ह्या स्थगिती दिलेल्या जागांसाठीची निवडणूक होणार आहे. न्यायालयीन अपील दाखल झालेल्या तसेच दिनांक 29 ऑक्टोबर 2025च्या प्रपत्रातील परिच्छेद 3 मधील नमूद 4 बाबींमुळे बाधित झालेल्या नगर परिषदा व नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख 4 डिसेंबर 2025, नाम निर्देशन पत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक 10 डिसेंबर 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत, आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 11 डिसेंबर 2025, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक 20 डिसेंबर 2025
सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत. मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक 21 डिसेंबर 2025. शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे कलम 19 मधील तरतुदीनुसार दिनांक 23 डिसेंबर 2025 पूर्वी. एकंदरीत गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या उमेदवारांची मात्र घोर निराशा झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती आणि या याचिकेवरूनच हा सदर कार्यक्रम पुनर्गठित करण्यात आला आहे.